महापालिकेच्या महासभेत घरपट्टीच्या मुद्द्यावर वादळी चर्चा, नगरसेवक आक्रमक. पूर्वी 5,000 रुपये घरपट्टी आता थेट 1.5 लाख रुपयांची कशी आकारली? सर्वेक्षण कंपनीवर आरोप. आयुक्त म्हणाले, भ्रष्टाचाराची तक्रार असेल तर लेखी द्या. घरपट्टीच्या गोंधळावर तोडगा काय? लूट नको, सूटही नको. नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर महापालिकेतील महासभेत वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावर झालेला गदारोळ हा केवळ राजकीय वाद नाही. तो नागरिकांच्या खिशाशी, महापालिकेच्या आर्थिक अस्तित्वाशी आणि शहराच्या भविष्यातील विकासाशी निगडित आहे. त्यामुळं हा प्रश्न घोषणाबाजीनं किंवा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून सुटणारा नाही. त्यासाठी विश्वास, पारदर्शकता आणि समन्वयाची गरज आहे. आपल्या सर्वांनाच हे वास्तव स्वीकारावं लागेल की महापालिकेला उत्पन्न वाढवण्याशिवाय पर्याय नाही. शहर वाढत आहे, सुविधा वाढवाव्या लागत आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन, वीज बिल, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण अशा अनेक जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. निधीअभावी विकास कामं रखडत आहेत. कधी तर कर्मचाऱ्यांचे पगार, विविध देणी आणि प्रशासकीय खर्च भागवण्यासाठीही कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत उत्पन्नाचे स्रोत वाढवणं गरजेचं आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की उत्पन्न वाढविण्याच्या नावाखाली नागरिकांवर अन्याय व्हावा. जर पूर्वी काही हजार रुपयांची घरपट्टी असलेल्या मालमत्तेला अचानक अनेक पटींनी वाढलेली कर आकारणी दिसत असेल तर नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्यात सर्वेक्षण प्रक्रियेत पैशांच्या मागणीचे आरोप झाले तर प्रशासनावरील विश्वास आणखी कमी होऊ शकतो. नगरसेवकांनी हा मुद्दा सभागृहात मांडला. ही त्यांची लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीच आहे. नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. दुसरीकडे पदाधिकारी आणि प्रशासनालाही महापालिकेच्या आर्थिक गरजा लक्षात घ्याव्या लागतात. त्यामुळं दोन्ही बाजूंचा हेतू वेगळा नसून मार्ग वेगळे आहेत. म्हणून संघर्षाऐवजी संवादाची गरज आहे. या प्रश्नाचं मूळ तत्व एकच असलं पाहिजे, ते म्हणजे नागरिकांची लूट नको आणि कोणालाही सूट नको. प्रामाणिक करदात्यांवर अन्याय होता कामा नये, पण वर्षानुवर्ष मोठ्या मालमत्ता, व्यावसायिक संकुलं किंवा प्रभावशाली घटक कर टाळत असतील तर त्यांनाही मोकळीक मिळता कामा नये. कर व्यवस्था समान, न्याय्य आणि पारदर्शक असली पाहिजे. मग यावर आता उपाय काय असू शकतात? पहिला उपाय म्हणजे फेरपडताळणी मोहीम राबवणी. ज्या मालमत्तांवर अवाजवी वाढ झाल्याची तक्रार आहे त्यांची संयुक्त समितीकडून फेर तपासणी करावी. त्यात प्रशासन, नगरसेवक आणि तांत्रिक तज्ज्ञ यांचा सहभाग असावा. दुसरं म्हणजे तक्रार निवारणासाठी विशेष केंद्र. प्रत्येक नागरिकाला सहज हरकत नोंदवता यावी, ठराविक कालमर्यादेत त्यावर निर्णय देण्याची सक्ती असावी. यासोबतच सर्वेक्षण पूर्णपणे पारदर्शक करावं. मालमत्तेचे मोजमाप, कराचा आधार, वापरलेले निकष आणि गणना नागरिकांना ऑनलाईन किंवा लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावी. त्यांना ती समजून सांगितली जावी. नव्याने आलेली घरपट्टी वाढीव का दिसते हेही त्यांना योग्य पद्धतीनं सांगितलं गेलं पाहिजे, म्हणजे गैरसमज होणार नाहीत. सर्वेक्षण करणारी कंपनी आणि महापालिका प्रशासन आपल्या मुद्द्यावर ठाम असतील तर तोच नागरिकांना पटवून देण्यात काय अडचण आहे? जर सर्वेक्षणादरम्यान पैशांची मागणी झाल्याचे आरोप खरे असतील तर संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यामुळं प्रामाणिक कर्मचाऱ्यांचाही सन्मान टिकेल. मात्र यासाठी नागरिकांनी तक्रार करण्यासाठी पुढं आलं पाहिजे. यामुळं त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता नगरसेवक आणि प्रशासनानं घेतली पाहिजेत. त्यासोबतच विनाकारण आणि आधारहीन तक्रारीही टाळल्या गेल्या पाहिजेत. मोठ्या थकबाकीदारांवर प्रथम कारवाई झाली पाहिजे. सामान्य नागरिकांपेक्षा कोट्यवधी रुपयांची थकबाकी असलेल्या मोठ्या व्यावसायिक मालमत्ता संस्थांकडून वसुलीला प्राधान्य द्यावं. त्यातून सामान्य नागरिकांचा विश्वास जिंकता येऊ शकतो. अशा बड्या थकबाकीदारांना नगरसेवकांनीही पाठीशी घालणं टाळलं पाहिजे. उलट त्यांच्याकडून वसुलीसाठी प्रशासनाला मदत केली तर नागरिकांचाही आपल्या नगरसेवकांवरील विश्वास वाढू शकतो. मात्र प्रत्यक्षात हे होऊ शकते का? हाही प्रश्नच आहे.
याशिवाय महापालिकेनं फक्त घरपट्टीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे पर्यायी स्रोत वाढवावेत. व्यापारी संकुलं, जाहिरात हक्क, पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक जागांचा नियोजनबद्ध वापर, मालमत्तेचे व्यावसायिक व्यवस्थापन अशा माध्यमातूनही उत्पन्न वाढवता येऊ शकतं. महापालिकेकडून बांधण्यात येणारी व्यावसायिक संकुलं हाही कळीचा मुद्दा ठरला आहे. सुरुवातीला महापालिकेनं काही कर्ज उभारून ही संकुलं बांधण्याचं ठरवलं होतं. मात्र त्याला विरोध होत आहे. त्यातून खाजगीकरणातून ही कामे व्हावीत हा मुद्दा पुढे आलाय. मुख्य म्हणजे असे वाद आणि निधीची कमतरता यामुळे ही कामे गेली कित्येक वर्ष रखडली आहेत. चितळे रोडवरील नेहरू मार्केट पाडून आता 16 वर्ष झालीत. जीर्ण झालेली ही इमारत पाडून तिथं नवीन इमारत बांधण्याचं 2010 मध्ये ठरवण्यात आलं होतं. मात्र इमारत पाडल्यापासून ही जागा दीर्घकाळापासून मोकळीच पडून आहे. इमारत पाडल्यानंतर सुरुवातीला महापालिकेनं ही जागा BOT म्हणजेच खाजगीकरणातून विकसित करण्याचा प्रयत्न केला. 2016-17 पर्यंत तब्बल 10 वेळा निविदा काढूनही राजकीय विरोध आणि तांत्रिक कारणामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. आता नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेत महापालिकेनं स्वतःच्या निधीतून 3 मजली व्यापारी संकुल आणि सुसज्ज भाजी मंडई उभारण्याचा निर्णय घेतलाय. या नवीन प्रस्तावानुसार सुमारे 8,35,00,000 रुपये अपेक्षित आहे. त्यामुळे मालकी महापालिकेकडे राहावी असा एक उद्देश आहे. मात्र यासाठी कर्ज उभारण्याची गरज पडू शकते. त्याला मात्र विरोध होत आहे. यामुळं हे काम अद्यापही होऊ शकलेलं नाही. मधल्या काळात महापालिकेत दीर्घकाळ प्रशासकीय कारभार होता. यामुळं नगरसेवक किंवा पदाधिकारी नव्हते. प्रशासन त्यांच्या पद्धतीनं काम करू शकत होतं. आता निवडणुका होऊन लोकप्रतिनिधी आले आहेत. त्यामुळं त्यांना विश्वासात घेऊनच पुढे जाणं भाग आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाची हीच मूलभूत पद्धत आहे. मात्र यातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोघांचाही हेतू सकारात्मक असला पाहिजे. यात वैयक्तिक हेवेदावे, राजकीय आणि आर्थिक हितसंबंध आले की कामे हाणून पडतात. असाच आजवरचा अनुभव आहे. अहिल्यानगरला मजबूत महापालिका हवी आहे. कारण आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिकाच चांगले रस्ते, पाणी, स्वच्छता आणि विकास कामे देऊ शकते. पण त्याच वेळी न्याय्य कर प्रणालीही तितकीच आवश्यक आहे. घरपट्टीचा वाद हा महापालिका विरुद्ध नागरिक असा नसावा. तो शहराच्या विकासासाठी योग्य समतोल शोधण्याचा प्रयत्न असला पाहिजे. खरी गरज आहे ती एकमेकांवर आरोप करण्याची नाही, तर विश्वास निर्माण करण्याची. नगरसेवकांनी नागरिकांचा आवाज बुलंद ठेवला पाहिजे. आयुक्तांनी प्रशासनाची भूमिका पारदर्शकपणे मांडावी आणि दोघांनी मिळून असा मार्ग निवडावा की महापालिकेचंही नुकसान होऊ नये, तसंच नागरिकांनाही अन्याय सहन करावा लागू नये. कारण शेवटी एकच सूत्र सर्वांना मान्य असलं पाहिजेत. लूट नको, पण कोणालाही सूट नको. हीच भूमिका अहिल्यानगरच्या विकासासाठी सर्वाधिक हिताची ठरेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.